कर्मचारी एकजुटीचा जब तक हमें जीआर नहीं मिल जाता हम अनशन और आंदोलन वापस नहीं लेंगे, रामदास दशरथ बर्डे की महाराष्ट्र सरकार को चेतावनी। स्टार न्यूज टुडे संवाददाता सलीम सैयद की एक खास रिपोर्ट। मुंबई ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संगठन महाराष्ट्र राज्य की ओर से जिला संयोजक रामदास दशरथ बर्डे के नेतृत्व में 22 सितंबर सोमवार से आजाद मैदान पर भूख हड़ताल पर बैठ गए हैं। रामदास दशरथ बर्डे ने अपनी मांगों को दोहराते हुए पत्रकारों को बताया कि 2012 से मानधन में कोई बढ़ोतरी नहीं हुई, भविष्य में दुर्घटना होने पर अपूरणीय क्षति, भविष्य निधि नहीं, बीमा नहीं, महिलाओं के लिए महत्वपूर्ण मातृत्व अवकाश नहीं, इन सब से तंग आकर स्वयं की आजीविका के लिए भूख हड़ताल और आंदोलन की चेतावनी प्रशासन को की गई है। उन्होंने आगे कहा कि 3 माह का पर्याप्त समय लेने के बावजूद निर्धारित समय में समीक्षा बैठक न करके संदर्भ C8 के तहत मंत्री जयकुमार गोरे साहेब ग्राम विकास मंत्री दिनांक 15 अक्टूबर 2025 को बैठक पत्र जारी करने की समय लेने वाली नीति, ये सभी बातें अवमानना की ओर ले जा रही हैं। बाह्य व्यवस्था में शामिल करने को लेकर प्रशासन की दबाव नीति ने इन सभी मुद्दों पर निराशा पैदा कर दी है और प्रशासन द्वारा दी गई 21 सितंबर 2025 तक की समय सीमा समाप्त होने के कारण मैं सोमवार 22 सितंबर 2025 को सुबह 10 बजे से आजाद मैदान मुंबई में भूख हड़ताल और आमरण आंदोलन पर बैठा हूं। इस संभावना से इनकार नहीं किया जा सकता कि अगर हमारी मांगें पूरी नहीं हुई तो अनशन और आंदोलन और तेज होगा। जब तक हमें जीआर नहीं मिल जाता हम अनशन और आंदोलन वापस नहीं लेंगे। इस अवसर पर रामदास दशरथ बर्डे ने पत्रकारों को बताया कि या ठिकाणी आम्ही 23/6/2025 रोजी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो। 8 दिवसीय उपोषणामध्ये शासनाने आम्हाला 8 दिवसामध्ये जे आश्वासन दिलं होतं ते लेखी आश्वासन होतं। शासनाने आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या आम्ही ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही 3 महिन्याच्या आत ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांशी मीटिंग घेऊन आम्ही त्या पूर्ण करणार आहोत, अशा पद्धतीने आम्हाला लेखी दिलेलं असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना रिसिव्ड कॉपी दिलेली आहे की 22/9/2025 रोजी जर आमच्या मागण्या तुम्ही 3 महिन्यामध्ये पूर्ण नाही केल्या तर आम्ही 22/9/25 रोजी या ठिकाणी आझाद मैदानावर आम्ही ज्या ठिकाणी पहिलं उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा आम्ही त्यावेळी दिलेला होता। आमची शासनाने कोणतीही मागणी पूर्ण केलेली नाही। आमच्या सर्वसामान्य मागण्या असताना सुद्धा शासनाने त्याला आम्हाला गाजर दाखवल्यासारखं केलेलं आहे। म्हणून आम्ही पुन्हा या ठिकाणी सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्रातील या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। या ठिकाणी उपोषणाचा पहिला दिवस आहे। आमच्या सर्वसामान्य मागण्या आहेत। आमची मानधन वाढ जी 2012 पासून थांबलेली आहे ती मानधन वाढ आम्हाला द्यावी आणि तसेच पगारी रजा आमच्या वाढवण्यात याव्यात आणि 2012 पासूनचा फरक जो आहे तो आम्हाला मिळावा। तसेच भविष्य निर्वाह निधी असतील, प्रसूती रजा असतील आणि जे आमचा ड्रायव्हर जो आहे 7,000 रुपये महिन्यावर काम करतोय, आमचा शिपाई 7,000 वर काम करतोय, आम्ही टेक्निकल असून सुद्धा आम्हाला 12,000 रुपयावर हे लोक वापरून घेत आहेत आणि ज्युनियर इंजिनियरला 20,000 रुपये महिना आहे। आता हे जर आपण जर बघितलं तर वाढ म्हणजे ज्या या महागाईच्या काळामध्ये या 12,000 मध्ये 7,000 मध्ये कसं आम्ही कर्मचाऱ्यांनी जगायचं हे आम्हाला प्रश्न पडलेला असल्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषणाचा इशारा देऊन आम्ही शासनाच्या नियमानुसार आणि शासनाच्या कोणत्याही उल्लंघन होणार नाही, कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला शासन आमचा सांगितल्याप्रमाणे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून आमच्या हातामध्ये जीआर आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही, असा पवित्रा मी पहिल्यापासून ठाम घेतलेला आहे। आज पहिल्या दिवसापासून सांगतोय की जीआर हातात मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही। माझा जीव जरी गेला तरी चालेल, परंतु मी कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो।